माझ्या आयुष्यात एवढं काही फार घडलं आहे ना, मी खरंच मेलेली. जिवंत फक्त माझं शरीरच होतं, मनापासून मी मेलेली. राकेशला जवळ जाऊन डान्स करते, हे करते, त्याला का पटवते? राकेशला ती पटवते, मी तिची पॅन्टच फाडली. मी आयुष्य काढणार आहे त्याच्या नावानं. हो, खरंच, बिन फेरे हम तेरे. तर एखादा पंडितने मला सांगितलेलं की ह्यावेळी एखादा डायवोर्सी मुलगा, घटस्फोट झालेला मुलगा तुझ्या आयुष्यात येणार. हो, माझं मन त्याच्याशी लागलंय, वन साइडेड आहे. तर आत्ता माझ्याबरोबर बिग बॉस मराठी सीझन 6 मधली एंटरटेनमेंट क्वीन आहे, जी आज सुंदर मराठमोळी राणी दिसतीये. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. राखी कशी आहे? थँक्यू, मी बरी आहे, पण तोंड जास्त खोलायला होत नाही. माझं नाक लटकलंय, म्हणजे हे नथ. हो, तोंडच खुलत नाही आहे. बापरे, लोक कसे घालतात, ते एवढी मोठी मोठी घालतात, आणि बघा माझी नथ. चालेल. आज इंटरव्ह्यूसाठी स्पेशल तू ड्रेसअप केलंयस का, नऊवारी वगैरे, पण खूप सुंदर दिसतीयस यामध्ये. थँक्यू. मी असं तर नाही वाटत रशियाची मराठमोळ ड्रेस. माझे केस तसंच दिसतात माझे. केस करून आलीस जाऊन बाय. हो, 12 लाखाचे. हो, दुबईमधून. 12 लाख रुपये एवढे तू खर्च केले होतेस आधी सुद्धा केसांवर, पण घरात ते केस तू कापून टाकलेस. एवढं करेज कुठून येतं तुझ्याकडे? राग आलेला. हो, बापट तो तन्वीला कसे पप्पी इथे तिथं घेत होता, तर मला राग आला. ठीक आहे, म्हणजे भाऊ बहीण आहे, ठीक आहे, पण आता रागात भारात काय करायचं, त्याला तर मी काहीच करू शकत नाही. म्हणजे स्वतःलाच मी केस कापले. आणि ना आज याआधी तुला वेगवेगळ्या सीझनमध्ये प्रेक्षकांनी बघितलंय, पण यंदाचं सीझन ना राखी, तुला बघणं ना एक ट्रीट होती. तू इतकी मजा करत होतीस घरामध्ये, तू उकसवत होतीस अनेकांना. जेन्युअनली आत्तापर्यंत आम्ही जी राखी बघितली नाही ती आम्ही या घरामध्ये बघितली. यू टेल मी, तुझी जर्नी कशी राहिली या घरातली, आणि तू स्वतः किती एन्जॉय केली? मी खूपच एन्जॉय केलं. जेव्हा मला बिग बॉसने सांगितलं की तुला जायचं आहे, तू ते असतं ना सर्प, इच्छाधारी नागिन आणि सुनामी. तर जेव्हा हे लोक माझ्याबरोबर भांडत होते, तेव्हा मी यांना डसत होते. माझं विष म्हणजे त्यांना टाकत होते मी त्यांच्यावर, आणि सुनामी म्हणून मी गेलेली आणि राडा केला खूपच. मजा केलीस तू राखी. पण मला सांग, तुला ना आम्ही अनेकदा घरामध्ये रडताना सुद्धा बघितलं, किंवा तुझी इमोशनल बाजू सुद्धा प्रेक्षकांनी बघितली, जी राखी आधी बघितली नाही आहे आम्ही. आणि ना ते जाणवत होतं की मनामध्ये किती दुःख आहे यार तिच्या, आणि ती हळूहळू व्यक्त होते. पण अनेकदा बघितलं, प्राजक्ता म्हणा किंवा अनुश्री म्हणा हसताना दिसल्या, किंवा ही काय एवढं नाटक करते असंही बोलताना दिसलं. तुला यावर आज काय रिॲक्ट करायला आवडेल? मी इमोशनलच आहे, पण ह्यावेळी मी जास्त इमोशनल झाली, आणि माझ्यावर ते लोक हसत होते. पण मी माझ्या आईलाच आठवत करत होते की ह्यावेळी आई बाबा माझे ते स्वर्गात गेले, तर मी त्यांना खूपच आठवण करत होती. त्यांना मला सॉरी सांगायचं होतं. आणि आईला जेव्हा पण मी मराठी बिग बॉसमध्ये जाते, ती खूपच खुश होते. तर त्यांना आठवण करून मी रडत होते, इमोशनल झाली मी. त्याच्यामध्ये ड्रामा बिलकुल नव्हता. रडायला काय ड्रामा असतं? ड्रामा करायला माझं भांडण इनफ नाही आहे का? हो, आणि मी लोकांना हसवते, भांडण करते, आणि मी रडले की ते रडतात. माझे दर्शक, माझे फॅन्स, मी हसले की ते हसतात, राडा करते की ते लोक रागवतात, आणि रडले की ते रडतात. राखी, पण रेवाची पॅन्ट का फाडलीस तू? आणि आधी तू थोडी पाडलीस, मग खूप पाडलीस. का फाडलीस राखी? मग का तिने माझ्या राकेशला जवळ जाऊन डान्स करते, हे करते, त्याला का पटवते? राकेशला ती पटवते, मी तिची पॅन्टच फाडली. दीपालीची पण तिची पण फाडली मी. ते जेवढा राकेश बापट जवळ जाणार, तर मी फाडणारच ना, दुसरे काय करणार आहे? पण असा म्हणजे लव्ह अँगल तुझा नाही बघितला कोणी या आधी, तू जेव्हा जेव्हा गेली. यावर्षी काय घडलं? राखी सावंत प्रेमात पडते काय? व्हॉट्स रॉंग? खरं सांगू, मलाच माहीत नाही आहे कसं. मी प्रेमात पडली, मला खरंच माहीत नाही. मला प्रेमात पडली, मला असं होतं, अगं बाई तू जिवंत आहे का? मी आतमधून मेलेली पहिला. माझ्या आयुष्यात एवढं काही फार घडलं आहे ना, मी खरंच मेलेली. जिवंत फक्त माझं शरीरच होतं, मनापासून मी मेलेली. मला राकेश बापट आवडला. आम्ही खूपच भांडलो पण, नाचलो पण, हसलो पण.
हृदयाला माहीत नाही काय झालं की तसं त्यात कायच नव्हतं. तसं म्हणजे काय आवडलं देवालाच माहिती आहे. कारण तू जेव्हा घरात गेलीस ना तेव्हा तू माझे जिजू असं म्हणालीस त्याला आणि नंतर तू त्याच्या प्रेमात पडते. बाई काही मी जिजूलाच पटवलं. आई हो, शमिता माझी बहीण आहे ना, शिल्पा शेट्टी शमिता माझी बहीण आहे. तर बिग बॉस OTTमध्ये ते लोक होते तेव्हापासून आणि पार्टीला मी गेलेली. त्यापासून त्यांना मी जिजूच सांगत होती, जिजू जिजू. मग नंतर आतमध्ये जाऊन कळलं, बाहेर माहीतच होतं की ते लोक वेगळे झालेत. त्याचं डायव्होर्स पण झालं. तर एखादा पंडितनी मला सांगितलेलं की ह्यावेळी एखादा डायव्होर्सी मुलगा, घटस्फोट झालेला मुलगा तुझ्या आयुष्यात येणार. आता मला काय माहिती हाच येणार आहे. तर त्याने मला सांगितलं माझं डायव्होर्स पण झालं, शमिताला पण सोडलं आहे, आता मी एकटाच आहे. पहिला एकटा सांगितलं, मग त्याच्याजवळ गेली, त्यानंतर कळलं की त्याच्या आयुष्यात पण कोण आहे आता माहीत नाही कोण आहे. मला नाही माहीत कोण आहे. मला काय फरक पडतो. हो, त्यालाही सोडवेल मी. हो हो, मी तशीच आहे. माझा की आता फिलिंग्स आहेत आरबी भरपूर आहेत. हो, मी आयुष्य काढणार आहे त्याच्या नावानं. हो खरंच, बिन फेरे हम तेरे. आणि ना घरामध्ये म्हणजे आरबी आणि विशालमध्ये खूप वाद सुद्धा झाला पर्सनल गोष्टीवरनं की बाहेर जे चाललंय ते इथे बोलू नका. आणि तू खूप स्ट्रॉंगली उभी होतीस की नाही हे चूकच आहे, ते जे एकमेकांना बोललं जातं हे चूकच आहे. मला राकेश बापटबद्दल सगळंच माहीत आहे. गर्लफ्रेंड्स, बायको, सगळी स्टोरी. पण मी कधी त्याला ब्लॅकमेल नाही केलं आहे. आणि विशालने खूप त्याला ब्लॅकमेल केलं. माझा मित्र आहे विशाल. पण विशाल, तुला आतमध्ये इतके मुद्दे आहेत, ते मुद्दे घे ना, बाहेरचं कशाला पर्सनल टाकायचं, म्हणजे सांगायचं आणि राडे टाकायचे करायचे. राखी अहंकार आहे विशालमध्ये. हो, मी पण आहे, पण तो स्वीकार करत नाही. ह्या जगात रावणसुद्धा स्वीकार नाही केलं त्यांनी की मला अहंकार आहे. म्हणून हनुमानजींनी त्याला लंकाच जाळली. तर विशालचे जाग्यावर त्याची लंका त्याने स्वतःच जाळली. टोळी एकत्र केली आणि काट्याने टोळीला काढलं बाहेर. बाहेर आलीस ना तेव्हाही तू बोललीस की तन्वी आणि राकेशला सपोर्ट करा एअरपोर्टवर. आणि ना घरामध्ये मला हे बिग बॉस तुम्हाला सोडणार नाही आहे. मी तुम्हाला खरंच बिग बॉस सोडणार नाही. मी तुम्ही माझ्याबरोबर बरं नाही केलं. मी किती रडले. सगळ्यांनी मला राकेश बापट करून वेगळं केलं. तुम्ही जास्त केलं म्हणजे माझा जीव आत राहिला आणि शरीर बाहेर आलं आहे. बिग बॉसला तुझा नवरा बोलत होतीस ग, काय झालं ते? तो नावाचा नवरा आहे. तो फक्त डोळाच आहे, दुसरं काहीच नाही आहे. ते नवरे आहेत पण त्यांना जास्त जळण झाली म्हणून मला बाहेर काढलं. अरे हे पब्लिसिटी करायसाठीच काढलं बाहेर. खरंच कमाल खेळलीस घरामध्ये. पण मला सांग जेन्युअनली, एवढ्या वर्षाचा अनुभव आहे तुझ्याकडे बिग बॉसचा आणि आत्ता तू या सगळ्यांना खेळताना बघितलं किंवा त्यांची स्ट्रॅटेजी काय आहे, ते काय विचार करतात, हे सगळं तू बघितलं. तुला जेन्युअन प्लेअर कोण वाटला त्या घरात? हे बघा, जेन्युइन प्लेयर तर मीच आहे. कारण आणि मी दरवेळी लास्ट 4मध्ये राहतेच. यावेळी बिग बॉसने मला का काढलं माहीत नाही आहे. असं बरं नसतं की तुम्ही शोसाठी एखादा पुश करतात, यूज करतात. आणि ह्यावेळी तर मला पिढी पण नाही घेतली मी आणि लवकरच मला काढलं. मी रागावली, मला नाही आवडत. असं का करतात तुम्ही की मी तर किती कंटेंट देते. मी रागावली, मला बरं वाटत नाही. पण मला दरवेळी काढतात, मला काय म्हणजे वाईट वाटत नाही. पण ह्यावेळी राकेश आतमध्ये होता, त्याच्यापेक्षा लांब राहणं म्हणजे मी घाबरते. हो, माझं मूडच गेलं आहे. जेन्युअन प्लेअर कोण आहे घरातला? खरं सांगू, आपल्याला असं प्लेअर वाटतात पण ते लोक राकेश बापट, विशाल, तन्वी हे लोक प्लेयर आहेत. हो. कोण स्पर्धक आहे आता? टॉप 5 तर आले, भेटले आपल्याला. आजचा प्रोमध्ये दिसतंय की ते लोक मनातला राग विसरून एकमेकांशी बोलायला येत आहेत आत्ता, राईट? कोणता असा प्लेअर आहे आत्ता घरात की जो आधी जायला हवा होता बट नेवर नो तो इथपर्यंत कसा? नाही, आता जे आहेत परफेक्ट आहे. हो, परफेक्ट आहे. आता विशाल आणि राकेशची मित्र झालेत. ते लोक एकमेकाला माफ केलं आहे. पण हे व्हायला नको होतं. मग आता वोट कसे येणार? ते शत्रू राहिले असते ना, भरपूर वोट होतात. आता मित्रता केली एंडमध्ये
तर थोडे वोट कमी येणार. मग आता तन्वी जिंकणार. पण मला पाहिजे की बापट जिंकावं, राकेश. पण मला वाटतं तन्वी जिंकणार. कारण विशालचा इंस्टाग्राम कोणी हॅक केला आहे. ते कोणी केलं आहे, दुश्मन कोण आहे विशालचं माहीत नाही आहे. आता येईलच 2-3 दिवसात ग्रँड फिनाले. तू सुद्धा प्रिपेअर झाली आहेस ग्रँड फिनालेसाठी, ड्रेस वगैरे सुद्धा रेडी केला आहेस ना राखी? माझं फाडू परफॉर्मन्स आहे. 10 लाखाचा ड्रेस. 10-12 लाखाचा ड्रेस फिनालेमध्ये मी घालणार आणि परफॉर्मन्समध्ये मी आग लावणार आहे. माझ्या आगात राकेश बापडा भस्म होणार. मी त्याची रंभा, मेनका आणि तो माझा विश्वामित्र, त्याची तपस्या मी भंग करेल. एकदा कॅप्टन झाल्यावर परत कॅप्टन का नव्हतं व्हायचं घरामध्ये? व्हायचंय ते पपया, ते कांदे, ते बटाटे, ते लपून ठेवायला लागतं. आलं वगैरे. बाई रात्री झोपात म्हणजे मी अशी उठायची, सगळे चोरी करायचे, दूध वगैरे. भिकारवाडा झालेला आतमध्ये. इतकी श्रीमंत असून मी आतमध्ये भिकारवाडा झालेला. दूध द्या, साखर द्या, आलं द्या, बटाटे द्या. हे काय आहे? जे तुझ्या आधी घरातून स्पर्धक बाहेर पडले ना, प्रत्येकाने तुझ्या जेवणाचं खूप कौतुक केलंय. सगळेजण म्हणत होते की ती किती छान मनापासून करते, किंवा सागर दादा म्हणाला की ती खाऊ घालते प्रत्येकाला, की अरे तुम्ही जेवले का, तुम्ही जेवले का. राखी, तुला म्हणजे आम्हाला अपफ्रंट राखी माहिती आहे किंवा ड्रामा करणारी राखी माहिती आहे, जेवणाचं स्किल, छान उत्तम स्वयंपाक करायचं स्किल तू कधी डेव्हलप केलंस आणि ते यामुळे कळलं? आईने पण शिकवलं. आणि मी लहानपणी आहे ना माउंट मेरी हॉस्टेलमध्ये होते मी. तर तिथे 200 मुलींचं जेवण बनवायचं होतं. तर तिथं जेवण बनवायला पण मीच होती लहानपासून. मी एका टायमाला 200-300 लोकांचं जेवण बनवू शकते. तुम्ही मला गाजर द्या, लौकी द्या, भोपळा द्या आणि डाळ द्या, कुठल्याही भाजीचं किंवा डाळीचं मी हलवा बनवू शकते आणि काही बनवू शकते मी. मला माझ्या हातात म्हणजे ते चव आहे. आणि म्हणून राकेशला मी खूप आवडते. काही बनवलं की तो असं सांगतो, असं करत होता. हो, माझं मन त्याच्याशी लागलं आहे. 1 सायडेड आहे, पण चालेल. हो, मग काय करायचं. ह्या जगात भरपूर लोक आहे 1 सायडेड असतात. तर काय झालं की त्यांनी हो नाही सांगितलं मला प्रेमात. माझ्याकडून ते झालं त्याला. मला नाहीच करायचं होतं. मी गंमतमध्ये तो ट्रॅक घेणार होते प्रेमाचा, पण ते गंमतमध्येच खरंच झालं माझं. ठीक आहे, पण त्याने मला असं बघितलं की त्याला मी खूप आवडेल. घरचे आले तेव्हा तू पाया पडायची प्रॅक्टिस सुद्धा केली होतीस राखी. आता भेटशील त्याच्या फॅमिलीला, बाहेर आली असतेस? हो, मी पाया पडले त्यांना, आईला, सगळ्याला. हो, प्रॅक्टिस करत होते. पण आल्यानंतर इतकी गर्दी होती की पाया पडायला नको, हातात साडी आलेली आईची. हो, मला माहीत आहे की त्यांची आई आणि बहीण मला नाही पसंत करणार आहे, मला नाही निवडून काढणार आहे. म्हणजे की असू द्या, माझ्याकडून असू द्या. आणि मला असं वाटतं की इमोशनल होते मला, असू दे. मराठी ऑडियन्सच्या तू आणखीन चांगली लक्षात राहशील या परफॉर्मन्समुळे. मला सांग आता अजून एकदा, कुठेही गेली ना की मराठी लोक मला आता इतकी पकडतायत. अरे बापरे, छोटे छोटे मुलं रडतात, तुम्हाला का बाहेर काढलं, आता आम्ही नाही जेवणार. अरे मी सांगितलं नको नको, जेव मी पुढच्या वर्षी जाणार. आणि मला ते का पुढच्या वर्षी जाणार की नाही मला माहीत नाही आहे. कदाचित मी नाही जाणार आणि माहीत नाही, कारण माझ्या बापट नसणार ना तिथं, राकेश नसणार. हो, नाही, मला खरंच प्रेम आहे त्याच्याशी. आणि हे बघा, माझी आई कॅन्सरमध्ये वारली आहे, तिची शपथ आहे. माझं काही नाटकं नाही आहे आणि ते खरंच आहे. चुक्या भरपूर झाल्यात माझ्याशी आयुष्यात, पण मी मनुष्यच आहे. चुकी करतात आणि मग पछतावा पण होतो. पण तू ट्राय करशील की राकेशला पण थोड्याशा फिलिंग्स तुझ्यासाठी यावा, यासाठी आता सीझन संपल्यावर? त्याला भरपूर फिलिंग्स आहे माझ्यावर, पण आईबाबांचं, बहिणीचं पण ऐकावं लागतं. तर ठीक आहे ना, तो आईचा मुलगा आहे, असू द्या. आई आणि बहिणीचंच ऐकावं त्यांनी, कारण असं काही नाही आहे. माझ्या नशिबात असणार ना तर कुठेही जाऊ शकणार नाही आहे. नशिबात नसलं तर काहीच आपण करू शकत नाही आहे. पण ठीक आहे, जसाही आहे कुठेही राहू दे, खुश राहू दे बापटला. आणि आता राखी, जर तुला मराठी मालिका, चित्रपट यांचे ऑफर्स आले तर राखी करेल काम त्याच्यामध्ये, मराठी चित्रपट मालिका? हो, डेफिनेटली मी करणार. हो, पण मी आणि राकेश एखादं गाणं करावं. एखादं गाणं करावं? हो, मराठी. ऑल प्रोड्युसर्स अँड डिरेक्टर्स ही नोट घ्या, तिला नक्की आवडेल राकेश बरोबर एक गाणं करायला, है ना? हो, आम्ही एक छान व्हिडिओ करावं.
पटकन साईन करा हां, आता मी मूडमध्ये आहे, मी खूपच मूडी आहे. हो. राखी पण खरंच तुला बघणं तुझ्याशी गप्पा मारणं ही जेन्युअनली एक ट्रीट असते किंवा एक पॉझिटिव्हिटी मिळते नेहमीच तुझ्याकडे बघून. थँक्यू सो मच इतक्या छान गप्पा मार. महाराष्ट्राला आणि माझ्या आईला पण, कारण मी हिंदी बिग बॉस किती 16 सीझन केलेत. तर आई बाबा सांगत होते तू मराठीत पण जा, कारण माझं मराठी म्हणजे स्पष्ट नाही आहे, मुंबईतलं मराठी आहे, जास्त आम्ही हिंदीच बोलतो आहे मराठी असूनही. आई माझी गुजराती आहे, बाबा मराठी आहे, तर लव्ह मॅरेज झालं आहे त्यांचं. तर असं वाटतं की माझं गावातलं मराठी नाही आहे, पण लोकांना कळतं माझं मराठी, कळून घेतं त्यांना. आणि तू इतकं डेडिकेशन शिद्दतनी बोलतेस ना की ते इझिली समजतं. वन्स अगेन थँक्यू आणि ऑल द व्हेरी बेस्ट. तू आज खूप सुंदर दिसतेस. चला नाचूया. मराठी गाण्यात नाचूया चला.